जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचार करतायत। या पार्श्वभूमीवर दिनांक 4 जानेवारी सकाळी 9 वाजता जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या बालाजी मंदिरात भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संभाजीनगर परिसरातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी सांगितलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार असून गेल्या काही केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता आम्हाला भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। निश्चितच जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या सह संभाजीनगरचं वैभव असलेलं व्यंकटरमणा गोविंदा बालाजी मंदिराच्या समोर आम्ही सर्व उमेदवारांसह वडीलधारी माणसांच्या हस्ते आज नारळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। निश्चितच आज प्रचाराचा शुभारंभ झाला आणि सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सोबत आहेत। सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहे, बालाजीचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि आम्ही ही प्रचार रॅली आज पासून सुरुवात करत आहोत आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि विकासाला पाहूनच जनता आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे। लोकवाहिनी मीडिया करिता ब्युरो रिपोर्ट जालना।